नमस्कार मित्रांनो. हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. पाठीमागच्या 6 महिन्यामध्ये मी कित्येक WhatsAppचे स्क्रीनशॉट बघितले, ज्यामध्ये लोकांनी त्यांच्या कर्जबाजारीपणाची स्टोरी सांगितली होती. ते कर्जाच्या सापळ्यात कशा पद्धतीने अडकलेत ते सांगितलं होतं. मग मला वाटलं हा विषय तुमच्यासोबत एकदा क्लिअर करणं गरजेचं आहे. पर्सनल लोनचा ट्रॅप किती भयानक असू शकतो आणि कशा पद्धतीनं तुम्हाला ट्रॅप केलं जातं, आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा, कारण हा व्हिडिओ खूप इम्पोर्टंट होणार आहे. मित्रांनो, तुम्ही बेडवर बसून मोबाईल स्क्रोल करत असता. Instagramवर एक रील येते. नवीन iPhone फक्त 2,999 पर मंथ. पुढची ॲड येते. प्री अप्रूव्ड पर्सनल लोन, अमाउंट इन्स्टंट क्रेडिटेड. पुढचं नोटिफिकेशन, काँग्रॅच्युलेशन यू आर एलिजिबल फॉर 3,00,000 लोन्स. तो हसतो कारण त्याला वाटतं फायनली सिस्टम त्याच्या ट्रस्टवर काम करते. पण खरी गोष्ट कशी असते? सिस्टम त्याच्यावर ट्रस्ट करत नसते. सिस्टम त्याच्या फ्युचर इन्कमवर क्लेम ठेवत असते. आज त्याच्या बँक अकाउंटमध्ये फक्त ₹12,000 आहेत. पण ॲप म्हणतं, "तू ₹3,00,000 घेऊ शकतो." आज त्याला वाटतं, "मी लोन घेतलं." पण पुढचे 5 वर्ष प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला सिस्टम त्याच्याकडून सॅलरी येण्याआधी हिस्सा कापणार आहे. आणि इथंच पर्सनल लोनचा ट्रॅप सुरू होतो. हा ट्रॅप एवढा डेंजरस आहे, कारण तो गरीब माणसाला गरीब असण्याची भावना देत नाही. तो मिडल क्लास रिच असल्याचं इल्युजन देतो. कर्ज घेताना माणूस मोठा दिसतो. ई-एम-आय भरताना तो छोटा होत जातो. या व्हिडिओमध्ये आपण पर्सनल लोन बॅड आहे असं म्हणणार नाही. कारण लोन स्वतः वाईट नसतं. वाईट असते ते लोन घेण्या पाठीमागचं रिझन. वाईट असतं ते मार्केटिंग, वाईट असतं ते हिडन मॅथ्स आणि सर्वात वाईट असतं ती एक लाईन, बस ई-एम-आय अफोर्ड होतो ना, कारण ई-एम-आय अफोर्ड होणं आणि लाईफ अफोर्ड होणं ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. आज भारतात पर्सनल लोन फक्त फायनान्शियल प्रॉडक्ट राहिलेलं नाही. ते एक लाईफस्टाईल प्रॉडक्ट बनलं आहे. ट्रॅव्हलसाठी लोन, मोबाईलसाठी लोन, वेडिंगसाठी लोन, फर्निचरसाठी लोन, क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी देखील पर्सनल लोन. काही वेळा पर्सनल लोनचा ई-एम-आय भरण्यासाठी नवीन पर्सनल लोन. ही फक्त बॉरोविंग नाही, ही फ्युचर इन्कमची ॲडव्हान्स बुकिंग आहे. आणि आज भारतीय तरुण मिडल क्लास हळू-हळू आपल्या फ्युचर सॅलरीच्या तुकड्यांमध्ये जगायला शिकत आहे. पर्सनल लोन ट्रॅप आहे. भारतीय यूथ आणि मिडल क्लास कर्जाच्या जाळ्यात कसे अडकतात? मित्रांनो, एक काळ होता लोन म्हणजे घर घेण्यासाठी, लोन म्हणजे बिझनेस सुरू करण्यासाठी, लोन म्हणजे एज्युकेशनसाठी, लोन म्हणजे लोनच्या मागे काहीतरी असेट असायचं. घर, शिक्षण, व्यवसाय, जमीन, मशन. आता पिक्चर बदललेला आहे. आज लोनच्या मागे अनेकदा असेट नसतंच. त्याच्या मागे असतं फक्त कन्झम्पशन, वीकेंडची ट्रिप, लेटेस्ट फोन, फॅन्सी वेडिंग, क्रेडिट सेटलमेंट, लाईफस्टाईल अपग्रेडेशन. आणि इथंच प्रॉब्लेम सुरू होतो. कारण असेट लोन आणि कन्झम्पशन लोन याच्यात खूप मोठा फरक आहे. होम लोन घेतल्यावर किमान घर तर तुमच्याकडे उरतं. एज्युकेशन लोन घेतलं तर स्किल तर किमान तुमच्याकडे उरतं. बिझनेस लोन घेतल्यावर कॅश फ्लो निर्माण होतो. पण पर्सनल लोन घेऊन तुम्ही iPhone, व्हॅकेशन, पार्टी केली तर लोन संपेपर्यंत तुमच्या वस्तूची चकाकी देखील कमी झालेली असते. पण ई-एम-आय मात्र तसाच चमकत असतो. फोन जुना होतो. ट्रिपचे फोटो आर्काइव्हमध्ये जातात. वेडिंगची रील लोकं विसरतात. पण ई-एम-आय तो प्रत्येक महिन्याला नवीन वाटतो. मिडल क्लासचा सर्वात मोठा पेन पॉइंट काय आहे? इन्कम लिमिटेड आहे. एस्पिरेशन अनलिमिटेड आहेत. सोशल मीडियानं एस्पिरेशनला टर्बो इंजिन लावलं आहे. पूर्वी शेजाऱ्यानं नवीन बाईक घेतली, तर आपल्याला ते भारी वाटायचं. पण आज संपूर्ण देशाची लाईफस्टाईल एका कंपॅरिझनमध्ये अडकली आहे. कोणी गोव्याला जातोय, कोण दुबईला जातोय, कोण iPhone घेऊन मिररमध्ये स्वतःचे सेल्फी काढतोय, कोण कॅफेमध्ये लॅपटॉप उघडून हार्ड वर्क, बिग ड्रीमचं फोटो टाकतोय आणि आपण आपली सॅलरी क्रेडिट होण्याची वाट बघतोय. एक दिवस ॲपवर नोटिफिकेशन येतं, "व्हाय वेट? लिव्ह युअर ड्रीम टुडे." ही लाईन ऐकायला खूप सुंदर आहे. पण फायनान्शियलच्या भाषेत याचा अर्थ असा आहे, तुमच्याकडे आज पैसे नाहीत, हरकत नाही. तुझा उद्याचा पगार आजच विक. आणि पर्सनल लोन इंडस्ट्री हाच बिझनेस करते. ती तुम्हाला पैसे देत नाही. ती तुमच्या फ्युचरवर डिस्काउंट घेऊन आज तुम्हाला कॉन्फिडन्स विकते. पर्सनल लोनची सिस्टम ॲक्चुअली वर्क कशी करते? स्टेप बाय स्टेप समजावून सांगतो. एका तरुणाचं एक्झाम्पल सांगतो. रोहन नाव आहे, वय वर्ष 28, सॅलरी ₹45,000, शहरामध्ये नोकरी करतोय. घरून प्रेशर आहे, आता सेटल हो. मित्रांकडे कार आहे, लेटेस्ट फोन आहे, ट्रिप्स आहेत. सोशल मीडियावर सगळं सक्सेसफुल दिसतंय. रोहनला वाटतं, मी एवढं काम करतोय, मग माझ्यासाठी काय? त्याच वेळेला त्याच्या फोनवर मेसेज येतो, प्री अप्रूव्ड पर्सनल लोन अप टू 2,00,000, नो कोलॅटरल, इन्स्टंट डिस्बर्सल. तो क्लिक करतो, ॲप सांगते, लोन अमाउंट 2,00,000, इंटरेस्ट रेट 16%, टेन्युअर 5 वर्ष, ई-एम-आय अराउंड 4,864. आता इथं गेम सुरू होतो. ते जे ॲप आहे काय हायलाइट करतं? फक्त 4,864 पर मंथ.
ॲप काही देखील लपवत नाही, पण छोट्या अक्षरात ठेवतं. टोटल रिपेमेंट अराउंड 2,91,817 म्हणजे रोहन 2,00,000 घेतो. 5 वर्षात जवळपास 92,000 इंटरेस्ट भरतो. इथं एक सायकॉलॉजी काम करते. माणूस टोटल कॉस्ट बघत नाही, तो मंथली पेन बघतो. 92,000 ऐकून रोहन थांबला असता, पण 4,864 ऐकून तो म्हणतो मॅनेज होईल. हेच ई-एम-आयचं इल्युजन आहे. ई-एम-आय म्हणजे मोठ्या किमतीला छोट्या तुकड्यात तोडून माणसाला इमोशनली कम्फर्टेबल करणं. जसा मोठा धक्का सहन होत नाही, तर छोटे-छोटे धक्के रोज द्यायचे. सिस्टम म्हणतं तुला 2,00,000 महाग वाटतात, काही हरकत नाही. मी तुला 4,864 मध्ये कन्व्हर्ट करून देतो. आणि मिडल क्लासला लगेच वाटतं, ओके डन. पण ई-एम-आय एकटा येत नाही. सोबत येते प्रोसेसिंग फी, जी इन्शुरन्स ॲड ऑन, लेट पेमेंट चार्जेस, प्रीपेमेंट टर्म, क्रेडिट स्कोअरचं प्रेशर, बँक अकाउंट ऑटो डेबिट आणि सगळ्यात महत्त्वाचं मेंटल लोड. दर महिन्याला सॅलरी येते आणि सॅलरी येण्यापूर्वी तिचे भाग पाडलेले असतात. रेंट, ई-एम-आय, क्रेडिट कार्ड, बाईक लोन, ई-एम-आय लोन, पर्सनल लोन, म्युच्युअल फंडची एस-आय-पी कॅन्सल, इमर्जन्सी फंड नाही. मग सडनली एक्सपेन्सेस अलग काय? मग नवीन लोन घ्यायचं. पहिला लोनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत नवीन प्रॉब्लेम क्रिएट होतो. मित्रांनो, पर्सनल लोनचा ट्रॅप दिसत का नाही? ह्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. पर्सनल लोन एवढा डेंजरस आहे कारण तुम्हाला तो ट्रॅप वाटतच नाही. ती तुम्हाला सुविधा वाटते, ती तुम्हाला फ्रीडम वाटते, ती तुम्हाला प्रोग्रेस वाटते. बँक तुम्हाला लोन देते म्हणजे तुम्ही कॅपेबल आहात असं वाटतं. क्रेडिट कार्डचं लिमिट वाढतं म्हणजे स्टेटस वाढलं असं वाटतं. ॲपवर प्री अप्रूव्हडचं नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला स्पेशल आहात असं वाटतं. पण प्री अप्रूव्हड म्हणजे तुम्ही रिच आहात असं नाही. प्री अप्रूव्हड म्हणजे अल्गोरिदमला वाटतं की तुम्ही अजूनही एक ई-एम-आय भरू शकता. अल्गोरिदम तुमचे ड्रीम्स पाहत नाही. अल्गोरिदम तुमच्या फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटी बघत नाही. अल्गोरिदम तुमच्या जॉबची सिक्युरिटी बघत नाही. अल्गोरिदम तुमच्या आई-वडिलांचे मेडिकल एक्सपेन्सेस बघत नाहीये. अल्गोरिदम फक्त बघतं डेटा. सॅलरी क्रेडिट होते का? एक्झिस्टिंग लोन किती आहेत? रिपेमेंटचं रेकॉर्ड कसं आहे? बँक बॅलन्स एव्हरेज किती आहे? क्रेडिट स्कोअर किती आहे? आणि मग तो म्हणतो, हा माणूस अजून थोडं कर्ज पेलू शकतो. हा माणूस श्रीमंत आहे असं नाही. हा माणूस अजून कर्ज पेलू शकतो. या 2 वाक्यामध्ये मिडल क्लासचं आर्थिक आयुष्य अडकलेलं आहे. बँक आणि फिनटेक कंपन्या तुमच्या ड्रीम फुलफिल करायला बसलेल्या नाहीयेत. त्यांना इंटरेस्ट इन्कम कमवायचं आहे. त्यांना तुम्ही एकदम लोन परत करावं असं बिलकुल वाटत नाही. त्यांना तुम्ही रेग्युलर ई-एम-आय भरत राहावं असं वाटतं. कारण परफेक्ट कस्टमर तो नाहीये जो लोन घेतो आणि लगेच बंद करतो. परफेक्ट कस्टमर तो असतो जो वेळेवर ई-एम-आय भरतो, पुन्हा लोन घेतो, पुन्हा ई-एम-आय भरतो, पुन्हा टॉपअप घेतो. म्हणजे हे चक्र चालूच राहिलं पाहिजे. आजचा तरुण 2 वेगवेगळ्या जगात अडकलेला आहे. एका बाजूला त्याच्या पेरेंटची फायनान्शियल फिलॉसॉफी, आधी बचत कर, मग खर्च कर आणि दुसऱ्या बाजूला डिजिटल इकॉनॉमीची फिलॉसॉफी आहे. आधी खर्च कर, मग ई-एम-आय भर. पूर्वी घरात एखादी वस्तू घ्यायची असेल तर चर्चा व्हायची, पैसे आहेत का? आता घेऊया की नंतर घेऊ? याची गरज आहे की नाही? आज डिसिजन एका स्वाईपमध्ये येतं. नो कॉस्ट ई-एम-आय, बाय नाव पे लेटर, इन्स्टंट पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड कन्व्हर्जन, लोन टॉपअप. हे सगळं इतकं स्मूथ आहे की माणसाला पैसे खर्च केल्याची जाणीवच होत नाही. कॅश देताना पेन जाणवतो, यू करताना तो कमी जाणवतो. क्रेडिट कार्ड स्वाईप करताना आणखी कमी, ई-एम-आय करताना तर पेन फ्युचरमध्ये ढकलला जातो आणि ह्युमन ब्रेन फ्युचर पेनला कमी महत्त्व देतो. आज फोन मिळतो, आज ट्रिप मिळते, आज सोशल स्टेटस वाढतं. पेन काय आहे? तर पुढच्या महिन्यात बघू, पुढच्या महिन्यात सर्व ॲडजस्टमेंट होईल आणि त्याचबरोबर दुसरी इच्छा देखील येते. मग सिस्टम म्हणतं, तुझा एक्झिस्टिंग ई-एम-आय चालू आहे, काही हरकत नाही. टॉपअप अवेलेबल आहे. टॉपअप लोन हा ट्रॅपचा ॲडव्हान्स पार्ट आहे. तो तुम्हाला असं वाटायला लावतो, की तुम्ही लोन मॅनेज करत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही लोन एक्सटेंड करत आहात. म्हणजे तुम्ही कर्जातून बाहेर पडत नाही. तुम्ही कर्जाला नवीन आयुष्य देत आहात. मग हा मिडल क्लासचा ट्रॅप वेगळा कसा असतो? मिडल क्लास पर्सनल लोन फक्त लक्झरीसाठी घेत नाही. काही वेळा त्याची मजबुरी असते. मेडिकल इमर्जन्सी असेल, एज्युकेशनल फीज असेल, घरातील फंक्शन असेल, बहिणीचं लग्न असेल, बिझनेसमध्ये झालेला लॉस असेल, क्रेडिट कार्डचं सेटलमेंट असेल. इथं आपण सेन्सिटिव्ह राहायला हवं. कारण प्रत्येक पर्सनल लोन इररिस्पॉन्सिबल नसतं. कधी-कधी लाईफ माणसाला कॉर्नर करते. प्रॉब्लेम लोनमध्ये नाहीये. प्रॉब्लेम त्या सोसायटीमध्ये आहे, जिथं इमर्जन्सी फंड नाहीये. इन्शुरन्स अपुरा आहे.
सॅलरी ग्रोथ मंद आहे, पण एक्सपेन्सेस वेगानं वाढत आहेत. मिडल क्लासकडं असेट्स कमी असतात, पण रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठ्या असतात. त्यांच्याकडं सोशल रेप्युटेशन ठेवण्याचं प्रेशर असतं. लग्न साधं केलं तर लोकं काय बोलतील? मुलांच्या एज्युकेशनवर खर्च कमी केला तर अपराधीपणा वाटतो. मेडिकल इन्शुरन्स नाही, हॉस्पिटल बिल अचानक येतं. अशा वेळेला पर्सनल लोन लाईफलाईन वाटतं. पण लाईफलाईन आणि लाईफ चेन यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. इमर्जन्सीसाठी लोन घेतलं तर प्लॅन हवा. किती महिन्यात क्लोज करायचा आहे? कुठला खर्च कट करायचा आहे? इमर्जन्सी फंड कसा तयार करायचा? इन्शुरन्स कसा व्यवस्थित ठेवायचा? पण अनेकदा पर्सनल लोन घेतलं जातं एका भावनेत. आता सिच्युएशन हँडल करू, पुढे बघू आणि पुढचं बघताना लक्षात येतं, की पुढे आधीच ई-एम-आय उभा आहे. एक हिडन मॅथ्स देखील आहे. ई-एम-आय अफोर्ड होतो म्हणजे लोन अफोर्ड होते का? आता एक अनकम्फर्टेबल मॅथ बघूया. रोहनची सॅलरी किती होती हो? ₹45,000. त्यानं 2,00,000चं पर्सनल लोन घेतलं. ई-एम-आय 4,864 आला. पहिल्या नजरेत ई-एम-आय सॅलरीच्या फक्त 11% आहे. मॅनेजेबल दिसतोय, पण आधीच त्याच्याकडे बाईकचा ई-एम-आय 3,500, क्रेडिट कार्डचं लिमिट ड्यू 4,000 आहे. रेंट 12,000 आहे. घर खर्च 10,000 आहे. आई-वडिलांचा खर्च ₹5,000 आहे. ट्रॅव्हल, फूड, मोबाईल छोटे खर्च 8,000 आहेत. आता कॅल्क्युलेशन करा. सॅलरी 45 आणि फिक्स्ड कमिटमेंट झाली 47,000ची. म्हणजे रोहन पेपरवर कर्जदार आहे, पण कॅश फ्लो निगेटिव्ह आहे. तो पुअर नाही, तो सॅलरीड आहे. पण सॅलरी त्याची नाहीये. सॅलरी आधीच लेंडर्स, लँडलॉर्ड्स, बिल्स, लाईफटाईम सबस्क्रिप्शनमध्ये वाटली गेलेली आहे. इथं अजून एक डेंजरस कन्सेप्ट येते. मिनिमम पेमेंट. क्रेडिट कार्ड कंपनी तुम्हाला म्हणते फुल बिल भरू शकत नाही. काही हरकत नाही. मिनिमम ड्यू भरा. हे ऐकायला खूप दयाळू वाटतं. पण रिॲलिटीमध्ये मिनिमम ड्यू म्हणजे इंटरेस्ट मीटर सुरू ठेवण्याची परमिशन. तुम्ही कार्ड बंद करत नाही. तुम्ही इंटरेस्ट चालू ठेवता. मग पर्सनल लोन येतं. ते क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी वापरलं जातं. रोहन म्हणतो, "मी स्मार्ट डिसिजन घेतोय. हायर इंटरेस्ट क्रेडिट कार्ड बंद केलं." पण 2 महिन्यांनी क्रेडिट कार्ड पुन्हा वापरलं जातं. आता त्याच्याकडं पर्सनल लोनचं ई-एम-आय आहे आणि त्याचबरोबर कार्डचं आउटस्टँडिंग देखील आहे. यालाच म्हणतात डेब्ट लॅरिंग. एका कर्जावर दुसरं, दुसऱ्यावर तिसरं, तिसऱ्यावर चौथं, बाहेरून नॉर्मल लाईफ, आतून फायनान्शियल सुनामी. आता मित्रांनो, पर्सनल लोन, हे कर्जबाजारीपणा ह्याच्यामध्ये एक हाइप आणि रिॲलिटी आहे. हाइप काय म्हणते माहिती आहे का तुम्हाला? बिग ड्रीम. पर्सनल लोन म्हणजे बिग ड्रीम आहे. रिॲलिटी म्हणते ड्रीम बिग आहे, पण ई शेड्यूल वाचून बघ. हाइप म्हणते व्हाय वेट? रिॲलिटी म्हणते कारण वेटिंग कधी-कधी इंटरेस्ट वाचवू शकते. हाइप म्हणते ओन्ली ₹999 पर मंथ. रिॲलिटी म्हणते ओन्ली हा शब्द फायनान्समध्ये कधीच इनकॉन्व्हिनियंट नसतो. हाइप म्हणते प्री अप्रूव्ड लोन आहे. रिॲलिटी काय म्हणते माहिती आहे का? प्री अप्रूव्ड स्पेंडिंग इज नॉट प्री अप्रूव्ड प्रॉस्पेरिटी. हाइप म्हणते इन्स्टंट कर्ज आहे. रिॲलिटी म्हणते इन्स्टंट पैसा येतो, पण स्लो रिपेमेंट वर्षानुवर्ष चालतं. हाइप म्हणते अपग्रेड युअर लाईफस्टाईल. रिॲलिटी काय असते माहिती आहे का? लाईफस्टाईल अपग्रेड झाली मान्य आहे, पण नेटवर्थ डाउनग्रेड झालेली असते. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला पर्सनल लोनच्या नजरेतून बघणं गरजेचं आहे. लोन हे इन्कम नाही, लोन ही लायबिलिटी आहे. लोन म्हणजे क्रेडिट म्हणून येतं, पण बॅलन्स शीटमध्ये ते डेबिट म्हणून बसतं. मिडल क्लासची सर्वात मोठी चूक म्हणजे लोन अमाउंटला मनी समजणं. ₹2,00,000 आलं, माणसाला वाटतं माझ्याकडे ₹2,00,000 आहेत. पण खरं तर त्याच्याकडे 2,00,000 नाहीत. त्याच्याकडे 2,00,000 खर्च करण्याचा अधिकार आहे आणि 2,90,000 परत देण्याची जबाबदारी. हा फरक आहे मित्रांनो. पर्सनल लोन ट्रॅपमध्ये फक्त मॅथ्स चालत नाहीये, तिथं इमोशन चालतात. लोन कंपन्याच तुम्हाला टार्गेट करतात, पण त्याहून जास्त त्या तुमची अनसिक्युरिटी टार्गेट करतात. तुम्हाला वाटतं की तुम्ही मागे पडत आहात. तुमचं घर कमी मॉडर्न दिसतं. तुम्ही फॅमिलीला बेटर लाईफ देऊ शकत नाही. तुम्ही वेडिंग फंक्शनमध्ये सिंपल दिसाल. तुम्ही सक्सेसफुल दिसत नाहीये. मग लोन रेडी आहे. मार्केटिंगचं काम प्रॉडक्ट विकणं नाही. मार्केटिंगचं काम तुमच्या मनात अर्जन्सी तयार करणं असतं. लिमिटेड फ्रेड ऑफर, फ्री अप्रूव्ड, झिरो डॉक्युमेंट्स, इन्स्टंट, नो कोलॅटरल हे वर्ड फक्त कन्व्हिनियन्ससाठी नाहीत. हे फ्रॅक्शन कमी करणारे सायकॉलॉजिकल ट्रिगर आहेत. पूर्वी लोन घ्यायला बँकेमध्ये जावं लागायचं. डॉक्युमेंट्स, मॅनेजर, क्वेशन, वेटिंग, घरात चर्चा, थोडी लाज, थोडा विचार. आज लोन घ्यायला एकांत पुरेसा आहे. रात्री 12 वाजता तुम्ही इमोशनली वीक असाल आणि ॲप ओपन केलं तर लोन तुमच्या हातात येऊ शकतं.
फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये लोन प्रोसेसमध्ये फ्रिक्शन कमी केलं जातं, पण मानवी निर्णयातील इम्पल्सिव्ह कमी केले जात नाहीत. म्हणून इन्स्टंट लोन हे फायनान्शियल इनोव्हेशन आहे की एक मोठा ट्रॅप आहे? उत्तर तुमच्यावर अवलंबून आहे. आता एक लोकप्रिय शब्द बघूया, नो कॉस्ट ईएमआय. हा शब्द ऐकला की मिडल क्लास खुश होतो, कारण कॉस्ट नाहीये, पण प्रोडक्ट मिळतोय. फायनान्समध्ये फ्री हा शब्द अस्तित्वात नाही. कॉस्ट कुठं तर असते. कधी डिस्काउंट सोडावा लागतो, कधी प्रोसेसिंग फी असते, कधी इंटरेस्ट मर्चंट बिअर करतो, पण प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये ऍडजस्टमेंट असते. कधी जीएसटी वेगळा असतो. तुम्ही कधी कॅश डिस्काउंट मागता, कधी तुम्ही कॅश डिस्काउंट गमवता. म्हणजे नॉन कॉस्ट ईएमआय म्हणजे ऑलवेज स्कॅम नाही, पण नॉन कॉस्ट ईएमआय म्हणजे नॉन डिसिजन कॉस्ट नाही. तुम्ही तुमच्या फ्युचर कॅश फ्लोला कमिट करता. समस्या अशी आहे की लोक ईएमआय घेत नाहीत, ते अनेक लहान ईएमआय घेतात. ₹999 मोबाईलचे एक्सेसरीज, 1499 मध्ये फर्निचरचा ईएमआय, 2999 मध्ये आयफोनचा ईएमआय, 3500 बाईकचा ईएमआय, 4864 पर्सनल लोनचा ईएमआय. प्रत्येक ईएमआय छोटा वाटतो, पण टोटल ईएमआय खूप मोठा होतो. आणि अंट बीट इफ हा खूप मोठा इफेक्ट आहे. एक मुंगी चावली तर चालेल, पण हजारो मुंग्या चावल्या तर माणूस पळतो. स्मॉल ईएमआय ही फायनान्शियल मुंगी आहे. एक चालते, पण 10 झाल्या की कॅश फ्लो खाते. क्रेडिट स्कोर युजफुल आहे. तो तुम्हाला फ्युचर लोन स्वस्त मिळवून देऊ शकतो. तो फायनान्शियल डिसिप्लिन दाखवतो, पण क्रेडिट स्कोरची एक इग्नोरन्सी आहे. स्कोर चांगला ठेवण्यासाठी अनेक लोक कर्ज घेतात. क्रेडिट हिस्ट्री बिल्ड करायची असते. क्रेडिट कार्ड वापरले पाहिजे, ईएमआय वेळेवर भरला पाहिजे. हे सगळं बरोबर आहे. पण क्रेडिट स्कोर हा गोल नाहीये. फायनान्शियल फ्रीडम हा गोल आहे. क्रेडिट स्कोर तुम्हाला लोन घेण्यासाठी इलिजिबल बनवतो, पण लोन न घेण्याची ताकद बॅलन्स शीट मध्ये असते. आज अनेक तरुणांचा क्रेडिट स्कोर 780 आहे म्हणून खुश आहेत, पण त्यांच्याकडे इमर्जन्सी फंड झिरो आहे. म्युच्युअल फंड एसआयपी बंद आहेत, इन्शुरन्स नाही, नेटवर्थ निगेटिव्ह आहे. मग स्कोअर कोणासाठी? बँकेसाठी तुम्ही एक्सलंट बॉरोवर आहात, पण स्वतःसाठी तुम्ही फायनान्शियली अकार्यक्षम आहात. हे वाक्य लक्षात ठेवा. गुड क्रेडिट स्कोअर म्हणजे तुम्ही कर्ज चांगलं हाताळू शकता, पण वेल्थ म्हणजे तुम्हाला कर्जाची गरज कमी पडते. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मग पर्सनल लोन कधी उपयोगी पडतं? आता बॅलन्स्ड व्ह्यू बघूया. पर्सनल लोन नेहमी चुकीचं नसतं. काही सिच्युएशन मध्ये ते उपयोगाचं ठरू शकतं. मेडिकल इमर्जन्सीमध्ये क्लेम मिळायला जर वेळ लागत असेल, तर त्यावेळी तुम्ही पर्सनल लोन वापरू शकता. शॉर्ट टर्म कॅश फ्लो खूप इम्पॉर्टंट असतो मित्रांनो. रिपेमेंटचा सोर्स आपला क्लिअर असला पाहिजे. एज्युकेशन किंवा स्किल अपग्रेडेशन, जिथं फ्युचर इन्कम इम्प्रूव्ह होण्याची रिअलिस्टिक शक्यता आहे, त्या ठिकाणी पर्सनल लोन फायद्याचं असतं. पण पर्सनल लोन डेंजरस होतं जेव्हा त्या खालील गोष्टीसाठी घेतलं जातं, जसं की लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी, इतरांना इम्प्रेस करण्यासाठी, ओल्ड ईएमआय भरण्यासाठी, क्रेडिट कार्डचं बिल हाईड करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंगसाठी. काही लोक पर्सनल लोन घेऊन स्टॉक मार्केटमध्ये येतात. हे सगळ्यात डेंजरस आहे, कारण स्टॉक मार्केटमध्ये गॅरंटेड रिटर्न येत नाहीत, पण ईएमआय गॅरंटेड असतो. स्टॉक मार्केट पडू शकतं, ऑप्शन झिरो होऊ शकतात, म्युच्युअल फंड निगेटिव्ह जाऊ शकतात, पण ईएमआयची डेट बदलू शकत नाही. लोन घेऊन इन्व्हेस्टिंग म्हणजे अनसर्टन रिटर्नसाठी सर्टन लायबिलिटी घेण्यासारखं आहे. हे वेल्थ क्रिएशन नाही, हे फायनान्शियल लेव्हरेज आहे. आणि लेव्हरेज एक्सपिरियन्ससाठी हातात असेल तर ठीक, नसेल तर ते बॉम्ब सारखं आहे. तरुणांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की करिअरच्या सुरुवातीला इन्कम कमी असतं, पण डिझायर पीकवर असतं. पहिली सॅलरी आली की वाटतं चला जगूया. हे चुकीचं नाहीये, पण पहिल्या सॅलरी पासून जर ईएमआय सुरू झाला, तर कंपाऊंडिंग तुमच्यासाठी काम करण्याऐवजी तुमच्या विरुद्ध काम करायला लागते. वय वर्ष 25 ते 35 हा डेकेड वेल्थ क्रिएशनसाठी गोल्डन असतो. या काळात तुम्ही एसआयपी सुरू करा, इमर्जन्सी फंड सुरू करा, स्किलमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, इन्शुरन्स व्यवस्थित करा, करिअरमध्ये रिस्क घ्या. पण हेच डेकेड जर ईएमआय मध्ये गेलं, तर तुम्ही 35व्या वर्षी दिसायला सक्सेसफुल, पण बॅलन्स शीटमध्ये ट्रॅप झालेला असाल. चांगली कार, चांगला फोन, चांगला फोटो, झिरो फ्रीडम. जॉब चेंज करायचा आहे, पण ईएमआय आहे. बिझनेस सुरू करायचा आहे, पण ईएमआय आहे. टॉक्सिक जॉब सोडायचा आहे, पण ईएमआय आहे. सिटी बदलायचे, पण ईएमआय आहे. हेल्थसाठी ब्रेक घ्यायचा आहे, पण ईएमआय आहे. मग लोन फक्त पैसे घेत नाही, तो चॉईस देखील घेतो. पर्सनल लोनचा खरा इंटरेस्ट रेट 16% नसतोच. त्याचा हिडन इंटरेस्ट रेट म्हणजे स्वातंत्र्य गमावण्यासारखा असतो. इंडियन मिडल क्लास फक्त मनी इकॉनॉमीमध्ये जगत नाही,
तो रेप्युटेशन इकॉनॉमीमध्ये जगतो. लोकं काय म्हणतील? लग्न कसं दिसेल? घरात फर्निचर कसं आहे? मुलांना कोणत्या स्कूलमध्ये टाकलंय? फोन कोणता वापरताय? ट्युशनमध्ये किती पैसा खर्च करताय? या सर्व प्रश्नांची उत्तरं कधी-कधी बँक अकाउंट देत नाही. पण पर्सनल लोन देतं. मग आपण रेप्युटेशनसाठी कर्ज घेतो आणि नंतर कर्जामुळं आपण टेन्शनमध्ये येतो. घरात चर्चा सुरू होते. इतका ई-एम-आय कसा भरायचा? क्रेडिट कार्ड का वापरलं? सेव्हिंग का नाही? इन्व्हेस्टमेंट का बंद केली? बाहेरून फंक्शन सक्सेसफुल आहे. आतून फॅमिली कॅश फ्लो डॅमेज झालेला आहे. हा मिडल क्लासचा खूप मोठा क्रायसिस आहे. आपण समाजाला दाखवण्यासाठी खर्च करतो आणि मग घरात बसून त्याची किंमत भरतो. मित्रांनो, कर्जाचं चक्र एका मोठ्या चुकीने सुरू होत नाही. एका छोट्या डिसिजननं सुरू होतं. पहिली चूक असते लोन घेताना टोटल रिपेमेंट न पाहणं. दुसरी ई-एम-आय सॅलरीमध्ये बसते म्हणून लोन घेणं. तिसरं इमर्जन्सी फंड न ठेवणं. चौथं क्रेडिट कार्डचा मिनिमम ड्यू भरत राहणं. पाचवं पर्सनल लोन घेऊन क्रेडिट कार्ड क्लिअर करणं, पण क्रेडिट कार्ड पुन्हा वापरणं. सहावं टॉप अप लोन घेणं. सातवी चूक असते एक दिवस ई-एम-आय मिस होणं. मग लेट फी, पेनल्टी, क्रेडिट स्कोर ड्रॉप. मग कलेक्शन एजंटचे कॉल, ट्रेस, फॅमिली टेन्शन, नवीन लोन महाग घ्यावं लागतं. मग माणूस अशा स्टेजला येतो, तिथं इंटरेस्ट तर भरत असतो, पण प्रिन्सिपल कमी होत नाही. फायनान्शियली याला ट्रॅप म्हणतात. सोशली याला सगळं ठीक आहे म्हणतात. पण मिडल क्लास आपली आर्थिक अडचण हाईड करतो. तो हेल्प मागत नाही, तो लोन घेतो. एक ट्रिकी प्रश्न आहे, कारण दोन्ही बाजूचं असू शकतं. सिस्टम अग्रेसिव्ह आहे. ॲप्स, बँक, फिनटेक तुम्हाला सतत बॉरो करायला एन्करेज करतात. मार्केटिंग तुम्हाला कन्व्हिन्स करतं. वेटिंग म्हणजे बॅकवर्ड थिंकिंग. क्रेडिट अवेलेबिलिटी सोपी झाली आहे. पण दुसऱ्या बाजूला डिसिजन आपण घेत असतो. क्लिक आपण करत असतो. टर्म न वाचता ॲग्री आपण करत असतो. नीड आणि वॉन्ट यामध्ये आपलं कन्फ्युजन असतं. सोशल मीडिया तुम्हाला कंपॅरिझन करायला लावतं. म्हणून ॲन्सर ब्लेम नाहीये, ॲन्सर अवेअरनेस आहे. लोन घेण्याआधी स्वतःला 5 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, हे लोन असेट तयार करते की फक्त कन्झम्पशन? दुसरा प्रश्न विचारा, टोटल रिपेमेंट किती आहे? फक्त ई-एम-आय बघू नका. तिसरा, जॉब लॉस झाला तर किती महिने आपण ई-एम-आय भरू शकतो? चौथा, हे जर लोन नाही घेतलं तर माझं काही नुकसान होणार आहे का? का फक्त इगो हर्ट होणार आहे? आणि पाचवा, हा खर्च 3 महिने थांबवू शकतो का? जर तुम्ही 3 महिने थांबवू शकत असाल, तर ती इमर्जन्सी नाही, ती इच्छा आहे. आणि इच्छा आणि जर इच्छांवर लोन घेतलं, तर नंतर रिग्रेट होऊ शकता. जर तुम्ही कधी पर्सनल लोनमध्ये अडकला असाल, तर पॅनिक होऊ नका. पण डिनाय देखील करू नका. पहिली गोष्ट, सगळे लोन एका कागदावर लिहा. लोन अमाउंट, इंटरेस्ट रेट, ई-एम-आय, रिमेनिंग टेन्युअर, आउटस्टँडिंग लोन. किती तर लोकं आहेत त्यांना एक्झॅक्ट कर्जाचा आकडा देखील माहीत नाही. हे फक्त ई-एम-आयमध्ये जाणवतं. आणि कर्जाचा सामना करण्यासाठी तुम्हाला त्याला एक नाव आणि नंबर द्यावा लागेल. दुसरी गोष्ट, हाय इंटरेस्ट रेट कर्ज पहिल्यांदा क्लोज करा. क्रेडिट कार्ड आउटस्टँडिंग असेल, शॉर्ट टर्म ॲप लोन्स असतील किंवा महाग पर्सनल लोन असतील. तिसरी गोष्ट, नवीन बॉरोइंग थांबवा. डेप्ट रिपेमेंट करत असताना नवीन ई-एम-आय घेणं म्हणजे बकेटमध्ये छिद्र असताना पाणी भरत राहण्याचा प्रकार आहे. चौथी गोष्ट, लाईफस्टाईल कट करा टेम्पररी. ही पनिशमेंट नाही, ही एक नेसेसरी ऑपरेशन आहे. पाचवी गोष्ट, इन्कम वाढवायचा प्लॅन करा. फ्रीलान्सिंग करा, स्किल अपग्रेड करा, साइड इन्कम सुरू करा. बोनस वगैरे आला तर डायरेक्ट रिपेमेंटसाठी वापरा. सहावी गोष्ट, इमर्जन्सी फंड तयार करा. कर्ज क्लोज करताना देखील एक छोटा इमर्जन्सी बफर हवा. नाहीतर अचानक मोठा खर्च आला तर परत लोन घ्यावं लागू शकतं. सातवी गोष्ट, लोन बंद झाल्यानंतर ई-एम-आय अमाउंट इन्व्हेस्टमेंटमध्ये शिफ्ट करा. कारण तुम्ही 5,000 चा ई-एम-आय भरू शकत होता. तर लोन बंद झाल्यानंतर 5,000 ची एस-आय-पी देखील करू शकता. इथंच गेम बदलतो. पूर्वी इंटरेस्ट तुमच्याकडून घेतला जात होता. आता कंपाउंडिंगसाठी तुम्हाला काम करायला लावायचं आहे. पर्सनल लोन हा ट्रॅप फक्त इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम नाहीये. हा इकॉनॉमिक्स कल्चरचा खूप मोठा साईन आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणावर तरुण कन्झम्पशनसाठी कर्ज घेतो, जेव्हा मोठ्या प्रमाणात तरुण कन्झम्पशनसाठी कर्ज घेतो, तेव्हा इकॉनॉमी शॉर्ट टर्ममध्ये जबरदस्त दिसते. सेल वाढतो, फोन विकले जातात, ट्रॅव्हल वाढतं, कार, गॅझेट, लाईफस्टाईल प्रॉडक्टमध्ये मोमेंटम येतो. जी-डी-पी कन्झम्पशनला पुश करतो. पण हाउसहोल्ड बॅलन्स शीट कमजोर होते. लाँग टर्ममध्ये रिस्क तयार होते. कारण कर्जबाजारीपणा वाढला का भविष्यात स्पेंडिंग कमी होणार आहे. तो रिस्क घेऊ शकत नाही. तो इन्व्हेस्टमेंट कमी करतो. तो ट्रेसमध्ये जगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो फायनान्शियल फ्री सिटिझन न राहता मंथली ऑब्लिगेशन मेकॅनिझम बनतो. जेव्हा तरुण पिढीचा इन्कमचा मोठा भाग ई-एम-आयमध्ये जातो, तेव्हा त्याच्या ड्रीम्स बदलतात. ते मोठं कधीतरी बिल्ड करण्याऐवजी एक्झिस्टिंग कमिटमेंट मॅनेज करतात. एंटरप्रेन्योरशिप कमी होते.
करिअर रिस्क कमी होते, सेव्हिंग कमी होतात, रिटायरमेंट प्लॅनिंग मागं पडतं, मेंटल हेल्थ खराब होते आणि मग एक सोसायटी तयार होते, जी बाहेरून जबरदस्त दिसते, पण आतून पोखरलेली असते. फोन चकाकतोय, पण वीक बॅलन्स शीट आहे. वीकेंडला ट्रॅव्हल आहे, पण इमर्जन्सीसाठी फंड नाही. चांगला क्रेडिट स्कोर आहे, पण नेटवर्क निगेटिव्ह आहे. ही आजच्या मिडल क्लास माणसाची अवस्था आहे. मित्रांनो, पर्सनल लोन एक टूल आहे. प्रत्येक टूल तुमच्या हातात चुकीचं वेपन बनू शकतं. किचनमध्ये चाकू असतो, त्याचा आपण उपयोग कशासाठी करतो? भाजी कापण्यासाठी. पण त्याचाच वापर दुसऱ्या गोष्टीसाठी देखील केला जाऊ शकतो. लोनचं देखील तसंच आहे. ते ब्रिज पण बनू शकतं आणि ट्रॅप पण बनू शकतं. ब्रिज तेव्हा बनेल जेव्हा तुम्हाला माहीत आहे समोरचा किनारा कुठं आहे. ट्रॅप तेव्हा जेव्हा फक्त गॅप भरता आणि उद्याचा खड्डा मोठा करता. म्हणून पुढच्या वेळेला फोनवर मेसेज आला, "काँग्रॅच्युलेशन, यू आर एलिजिबल." थांबा. खरंच काँग्रॅच्युलेशन आहे, की सिस्टम म्हणते तुझं फ्युचर इन्कमवर आमचा पुढचा क्लेम तयार आहे. पुढच्या वेळी तुम्हाला वाटलं ई-एम-आय तर छोटा आहे. स्वतःला विचारा माझं फ्रीडम किती कमी होणार आहे? कारण पर्सनल लोनचा सर्वात मोठा ट्रॅप इंटरेस्ट रेटमध्ये नाहीये, तर तो त्या विचारात आहे, जो आपल्याला जे अफोर्ड करू शकत नाही, जे आपण डिझर्व्ह करतो. डिझर्व्ह करणं आणि अफोर्ड करणं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मिडल क्लासचं आर्थिक स्वातंत्र्य तेव्हाच सुरू होतं, जेव्हा दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे ओळखता येतं. शेवटी प्रश्न हा नाही, की तुम्हाला लोन मिळाले का? आज लोन मिळतं. एक क्लिकवर मिळतं. प्रश्न हा आहे, तुम्ही तुमच्या फ्युचर सेल्फला विचारलं आहे का? आज घेतलेलं लोन उद्यासाठी तुम्ही किती किंमत मोजणार आहात? कारण कधी-कधी ट्रॅप लोखंडाचा नसतो, तर तो ₹4,864 पर मंथचा असतो आणि आपण त्याला सुविधा म्हणतो. लोन घेण्याआधी ई-एम-आय नाही, टोटल कॉस्ट बघा. लाईफस्टाईल अपग्रेड करण्यापेक्षा बॅलन्स शीट अपग्रेड करा. आणि फायनान्शियल फ्रीडम विकत घेता येत नाही. ती ई-एम-आय टाळून तयार करावी लागते. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला शेअर करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.